Good morning, students. Welcome to the next part of IUPAC nomenclature of compounds containing one or more functional groups. Already we have discussed the acidic functional group and aldehyde functional group. Okay, so remaining functional groups we are going to discuss in today's lecture. So the next functional group is CO, that is nothing but the ketone functional group. Okay, this is the carbon and oxygen, means C double bond O. I have already told you that whenever there is a ketone functional group, then there is a presence of double bond in between the carbon and the oxygen. म्हणजेच कीटोन ग्रुप जो काय आपण लिहित असतो त्यामध्ये CO मध्ये कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये नेहमी आपण डबल बॉन्ड देत असतो. देन प्रेफिक्स जे काय आहे यासाठी आपण यूज करणार आहोत ऑक्झो आणि सफिक्स जे असणार आहे ते ONE. मोस्टली आपण सफिक्स यूज करतो हे मी आधी पण सांगितलंय. सो कीटोन साठीचं ONE सफिक्स आपण ॲड करणार आहोत इन द नेम ऑफ IUPAC nomenclature. So first example is CH3 CO CH3. आता आपण ऑलरेडी ॲसिडमध्ये किंवा अल्डिहाइडमध्ये बघितलं होतं की त्याच्यामध्ये इन्क्लूड असणारा कार्बन हाच कार्बन नंबर 1 असतो. बट कीटोन हा फंक्शनल ग्रुप काय टर्मिनल पोझिशनला प्रेझेंट नसतो. अल्डिहाइड असेल तर CHO ॲट दी एंडच असतं. COOH ॲसिडिक ग्रुप असेल तरी तो ॲट दी एंड असतो. तो इन बिटवीन कुठेही नसतो स्ट्रक्चरमध्ये. त्यामुळे आपण तो कार्बन नंबर 1 कन्सिडर करतो. बट कार्बोनिल ग्रुप जो काय आहे किंवा ज्याला आपण कीटोन म्हणतो तो ग्रुप हा स्ट्रक्चरच्या बिटवीन म्हणजेच मध्ये कुठेतरी प्रेझेंट असू शकतो. बिकॉज C डबल बॉन्ड O झाल्यानंतर जी काही कार्बनची 2 व्हॅलन्सी रिमेन असते त्याला आपण कुठलेही अल्किल ग्रुप अटॅच करू शकतो. तर त्यासाठी जे काही नंबरिंग सिस्टम आहे ते याच कार्बनपासून स्टार्ट व्हायला पाहिजे अशी कंडिशन यामध्ये नाही. यामध्ये आपण बाय रूल जाणार आहोत की एका एंडपासून आपण दुसऱ्या एंडपर्यंत त्याचे नंबर्स द्यायचे आहेत. आणि सपोज त्याला जर सबस्टिट्युएंट प्रेझेंट असेल तर सबस्टिट्युएंटसाठीचा जो काही कॉमन रूल आपण अप्लाय करतो की कमीत कमी नंबर आला पाहिजे त्यानुसार त्याचं नंबरिंग. सो हा एक स्मॉल चेंज आहे नंबरिंगमध्ये. कीटोन ग्रुप हा इन बिटवीन द स्ट्रक्चर असल्यामुळे नंबर जे काय आहेत कार्बनचे आपण त्या ग्रुपपासून सुरुवात न करता जे काय आपली चेन स्टार्ट होते त्या कार्बनपासून करणार आहोत. सो लास्ट टू एंड किंवा फर्स्टपासून लास्ट केलात तरी 1 2 3 सेमच नंबर्स येणार आहेत. 3 कार्बन असल्यामुळे बेसिकली तो प्रोपेन असू शकतो. त्यामुळे जे काय ई आहे एंडिंगचं ते आपल्याला रिमूव्ह करायचं आहे आणि त्याच्याऐवजी आपण सफिक्स प्लेस करणार आहोत ONE. The IUPAC nomenclature of this structure or this compound is nothing but प्रोपॅनोन. ओके, ONE कीटोन मधला ONE आपल्याला इथे ॲड करायचं आहे प्रोपॅनोन. नेक्स्ट इज CH3 CO CH2 CH3. आता यामध्ये आपल्याला दिसते यामध्ये सुद्धा इन बिटवीन द स्ट्रक्चर कीटोन किंवा कार्बोनिल ग्रुप आहे. आता यामध्ये नंबर्स देताना ऑब्विसली बेसिक चेन हीच असणार आहे ज्याच्यामध्ये हा फंक्शनल ग्रुप इन्क्लूड होईल. त्यामुळे 4 कार्बन असलेली ही चेन आपण बेसिक चेन सिलेक्ट केली. देन नंबर्स देताना आपल्याला काय करायचं आहे, आता इथे फंक्शनल ग्रुप आहे. सो या डायरेक्शनमध्ये जर आपण नंबर्स दिले स्टार्ट टू एंड तर 1 2 3 4 सेकंड पोझिशनला फंक्शनल ग्रुप येतो. बट याच्या उलट जर आपण एंडपासून स्टार्टकडे नंबर्स दिले तर 1 2 3 अँड 4 म्हणजे थर्ड पोझिशनला फंक्शनल ग्रुप येतो. तर मिनिमम नंबर फंक्शनल ग्रुपला येईल अशा पद्धतीने नंबरिंग करायचं आहे. तो रूल आपण फॉलो करणार. मग मिनिमम नंबर कुठे मिळतो आहे आपल्याला स्टार्ट टू एंड ज्यावेळी आपण नंबर्स देतो त्यावेळी. म्हणजे सेकंड पोझिशन जी आहे किंवा सेकंड हा लोकल नंबर कमीत कमी आहे. सो हे नंबर्स आपले करेक्ट आहेत. 4 कार्बन आहेत त्यामुळे ब्युटेन ई आपण रिप्लेस करणार ONE ने. आणि इथे मात्र आता फंक्शनल ग्रुपला नंबर आपल्याला मेन्शन करायचा आहे त्यामुळे हे लिहिताना आपण काय करणार अल्केनचे नाव आणि जे काही सफिक्स ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पोझिशन मेन्शन करायची. त्यामुळे ब्युटॅन सेकंड पोझिशनला कीटोन ग्रुप आहे त्यामुळे 2 आणि ONE. सो नाव काय असेल ब्युटॅन 2 ON.
अजून एक आपण एक्झाम्पल बघतोय. यामध्ये आपल्याला एक सबस्टिट्यूएंट ॲड असलेला दिसतोय. ओके, विच इज नथिंग बट द मिथिल ग्रुप CH3 हा मिथिल आहे. इथे सुद्धा आपण बघू शकतो की जी काही एक लॉंग चेन आहे यामध्येच आपला फंक्शनल ग्रुप आहे, त्यामुळे बेसिक चेन असणार आहे ती आपली ही 6 कार्बनची चेन असेल. इथे सुद्धा स्टार्ट टू एंड नंबर दिले तर 3rd पोझिशन मिळते फंक्शनल ग्रुपला आणि 2nd पोझिशन सबस्टिट्यूएंटला मिळते. आणि जर एंडकडून नंबर दिले तर 1 2 3 4 4th पोझिशनला आपला फंक्शनल ग्रुप येईल आणि 5th पोझिशनला सबस्टिट्यूएंट येईल. मग आपल्याला मिनिमम नंबर्स हवेत, त्यामुळे स्टार्ट टू एंड्स नंबर आपण देणार आहोत 1st, 2nd अँड 3rd. मग इथे आपण लिहिताना आधी सबस्टिट्यूएंटचं नाव असेल ते मेन्शन करत असतो आणि बेसिक चेन जी असेल ती ॲट दी एंड असते. सो 2nd पोझिशन मिथिल, सो 2 मिथिल. 6 कार्बन आहेत, सो हेक्झेन, त्यामधला ई आपण रिप्लेस करणार ONE, त्यामुळे हेक्झॅन 3 ओन. सो द नेम ऑफ दिस गिवन कंपाउंड इज 2-methyl hexane 3-one. Then next another one functional group is OH group. ऑलरेडी आपण अल्कोहोलचे स्ट्रक्चर्स बघितलेत स्टार्टिंगला, जेव्हा आपण कंडेन्स्ड फॉर्म्युले बघितले त्यावेळी. OH म्हणजेच काय, हायड्रॉक्सी ग्रुप असं पण आपण त्याला म्हणतो. ज्या स्ट्रक्चरमध्ये OH हा डायरेक्टली कार्बनला अटॅच असेल स्ट्रेट चेनमध्ये, त्यावेळी OH जो काय आहे त्याला आपण अल्कोहोलिक ग्रुप असं म्हणणार आहोत. सो प्रेफिक्स हायड्रॉक्सी असतं आणि सफिक्स असेल त्यावेळी OL. फॉर एक्झाम्पल CH3OH, एक बेसिकच आपण घेतोय CH3 आणि त्याला OH. यामध्ये OH मध्ये कुठलाही कार्बन वगैरे प्रेझेंट नाही आहे, त्यामुळे जे काही नंबर्स आहेत ते आपण त्या कार्बनपासून करणार आहोत ज्या कार्बनला आपला हा फंक्शनल ग्रुप अटॅच असतो. ओके, OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असेल त्या कार्बनला कार्बन नंबर 1 म्हणणार आहोत आणि त्याच्या पुढचे मग नंबर स्टार्ट होतील. सो एकच कार्बन आहे, एक कार्बन असलेला अल्केन असतो आपला मिथेन. इथे सफिक्स आपल्याला ॲड करायचा आहे OL, त्यामुळे ई आपण रिमूव्ह केला, मिथॅन आणि त्याला OL. म्हणजेच ॲक्च्युली याचं कॉमन नेम आहे मिथिल अल्कोहोल. हा जो काय आहे CH3 मिथिल ग्रुप आहे आणि OH मीन्स अल्कोहोल म्हणतो आपण, त्यामुळे मिथिल अल्कोहोल. पण IUPAC नेम आहे त्याचं मिथॅनॉल. OL म्हणजे अल्कोहोल आणि अल्डिहाइडला जे बघितलं आपण ते होतं AL. मिथॅनल म्हणजे अल्डिहाइड असेल, मिथॅनॉल म्हणजे अल्कोहोल असेल. खूप स्मॉल डिफरन्स आहे एका लेटरचा. AL म्हणजे अल्डिहाइड आणि OL म्हणजे अल्कोहोल. नेक्स्ट इज CH3 CH2OH. ऑब्वियसली हा जो काही ग्रुप आहे तो इथिल ग्रुप आहे. CH2 आणि CH3 बेसिक अल्केन त्याचा इथेन आहे. इथे सुद्धा सेम रूल फॉलो होईल. ई आपण रिमूव्ह केला, इथॅन आणि OL सफिक्स ॲड केलं, सो इट इज इथॅनॉल. ॲक्च्युली कॉमन नेम आहे याचं इथिल अल्कोहोल, बट IUPAC नेम असेल इथॅनॉल. नेक्स्ट वन सबस्टिट्यूएंट अटॅच असेल तर आपण आधीच डिस्कस केलं की ज्या कार्बनला OH ग्रुप म्हणजेच हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच असेल त्या कार्बनला आपण कार्बन नंबर 1 म्हणणार आहोत. त्यामुळे जे काही नंबरिंग आहे इथं स्टार्ट होईल या कार्बनपासून, बिकॉज हा डायरेक्टली अटॅच आहे. सो दिस इज 1 2 अँड 3. बेसिक चेन आपण अशी सिलेक्ट करतो ज्यामध्ये फंक्शनल ग्रुप इन्क्लूड आहे, त्यामुळे हीच आपली बेसिक चेन असेल ज्यामध्ये 3 कार्बन आहेत, त्यामुळे तो असेल प्रोपेन. प्रोपेनचा आपण ई रिमूव्ह केला आणि OL अटॅच केला की तो झाला प्रोपॅनॉल. आता उरला सबस्टिट्यूएंट. सबस्टिट्यूएंट आपण आधी मेन्शन करत असतो विथ पोझिशन, त्यामुळे 2-methyl. सो 2-methyl प्रोपॅनॉल. सपोज हायड्रॉक्सी ग्रुप 2 वेळा प्रेझेंट असेल, जसं ॲसिडमध्ये होतं डायओइक ॲसिड, किंवा अल्डिहाइडमध्ये 2 ग्रुप असेल तर डायअल असं म्हटलं होतं. तसंच जर 2 हायड्रॉक्सी ग्रुप प्रेझेंट असतील एकाच स्ट्रक्चरमध्ये तर सेम रूल फॉलो करायचे आहेत. जे काही नंबर्स आहेत कार्बनचे ॲज युजल येतील. तुम्ही म्हणजे इकडून स्टार्ट टू एंड नंबर दिले तरी हा कार्बन नंबर 1 आणि 2 असं होईल. एंडपासून दिले तरी 1 2 येणार आहे.
2 हायड्रॉक्सी ग्रुप आहेत त्यामुळे डाय, 3 असतील तर ट्राय, 4 असतील तर टेट्रा, ते इन्क्रीज होत जातं. आणि OL सफिक्स आहे अल्कोहोलसाठीचं त्यामुळे डायॉल. आणि त्याची पोझिशन आपल्याला मेन्शन करायची असते. फर्स्ट कार्बनला एक OH ग्रुप अटॅच आहे आणि सेकंड कार्बनला दुसरा आहे. त्यामुळे बेसिक नाव काय असणार आहे? 2 कार्बन असलेला अल्केन म्हणजेच इथेन. त्यानंतर 1,2 डायॉल. सो इथेन 1,2 डायॉल म्हणजेच 2 हायड्रॉक्सी ग्रुप असलेला अल्कोहोल. नेक्स्ट वन आहे नायट्रो ग्रुप. NO2 असं त्याचं सिम्बॉल आहे. आणि प्रेफिक्स जे आत्तापर्यंत आपण बघितले फंक्शनल ग्रुप त्यामध्ये आपण जनरली सफिक्सचे एक्झाम्पल बघितले. प्रेफिक्सचे पण असतात बट मोस्टली आपण जे यूज करतो ते सफिक्सचे यूज करतो. त्यामुळे त्या केसमध्ये आपण सफिक्सचे बघितले. म्हणजे दोन्ही पद्धतीनं त्याचं नॉमेनक्लेचर होतं, प्रेफिक्स ॲड करून सुद्धा आणि सफिक्स. पण काही फंक्शनल ग्रुप असे आहेत की जे आपण फक्त आणि फक्त प्रेफिक्स म्हणूनच ॲड करू शकतो. म्हणजे नायट्रो ग्रुप जर प्रेझेंट असेल तर या ग्रुपचं जे काही नाव आहे ते बेसिक चेनच्या आधीच आपण लिहिणार आहोत, कधीही ते नंतर येणार नाही. म्हणजे सफिक्समध्ये कधीच नायट्रो हा शब्द दिसणार नाही आपल्याला, हा नेहमी ॲज अ प्रेफिक्स म्हणूनच असेल. सो एक्झाम्पल इज CH3 CH2 NO2. इथे सुद्धा नायट्रो ग्रुप डिरेक्टली अटॅच आहे, तो कार्बन नंबर 1 आणि हा 2. त्यामुळे 2 कार्बन असलेला आपला जो काही बेसिक अल्केन आहे इथेन. आणि नायट्रो हा वर्ड आपण ॲज अ प्रेफिक्स म्हणून घेतो, त्यामुळं जी काही बेसिक चेन आहे आपली त्याच्या आधी हे नाव ॲड होणार आहे, नायट्रो इथेन. इथे सफिक्स म्हणून आपण कधीच नायट्रो शब्द घेणार नाही, अदरवाईज ते कसं झालं असतं इथेन नायट्रो. इथेन नायट्रो असं कधीही नॉमेनक्लेचर नसतं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जर नायट्रो ग्रुप असेल तर प्रेफिक्स म्हणूनच ॲड होतो, नायट्रो इथेन. सेम वे जर अजून एक आपण CH2 ग्रुप ॲड केला तर 3 कार्बनची चेन होते, दॅट इज प्रोपेन. आणि नायट्रो फंक्शनल ग्रुप आहे त्यामुळे नायट्रो प्रोपेन. तसंच ब्युटेनसाठी नायट्रो ब्युटेन, नायट्रो पेंटेन, नायट्रो हेक्सेन लाईकवाईज. आणि सबस्टिट्युएंट जर वेगळे अटॅच झाले तर सबस्टिट्युएंटचं नाव आपण आधी लिहितो आणि मग बेसिक चेनचं नाव जे असेल ते. And the last one is X. आपण जे काय फंक्शनल ग्रुपचे चार्ट्स किंवा आधी आपण डिस्कस केलेत बरेचसे, जे 20 आय थिंक 19-20 जेवढे काही फंक्शनल ग्रुप बघितले त्यामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की X हा जो काही सिम्बॉल आहे आपण जनरली यूज करतो फॉर हॅलोजन ग्रुप. जे काय हॅलोजन आहेत फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन जे असतं ते आपण Xने दाखवत असतो. तर यामध्ये फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन, हे सगळे फंक्शनल ग्रुप आहेत हॅलोजन फॅमिली. आणि ह्याचं जे काही नॉमेनक्लेचर आपण करतो म्हणजे हॅलोजन कंटेनिंग कंपाऊंड जे आहेत त्यांचं IUPAC नाव ज्यावेळी आपण लिहितो तेव्हा आपल्याला ते ग्रुप या पद्धतीने लिहायचे असतात. म्हणजे फ्लोरीन असेल तर आपण त्याला फ्लोरो म्हणणार, क्लोरीन असेल तर क्लोरो, ब्रोमीन असेल तर ब्रोमो आणि आयोडीन असेल तर आयोडो. यामध्ये सुद्धा सेम हे हॅलोजनचे जे काही नेम्स आहेत ते फक्त आणि फक्त प्रेफिक्स म्हणूनच ॲड होतात, नॉट ॲज अ सफिक्स. म्हणजे बेसिक जे काही चेनचं नाव असेल त्याच्या आधीच फक्त आपण हे ॲड करायचं आहे, सफिक्स म्हणून कधीही हे ग्रुप ॲड होत नाहीत नॉमेनक्लेचरमध्ये. सो थ्रू दी एक्झाम्पल आपण बघूयात की कशा पद्धतीने असेल. फर्स्ट एक्झाम्पल आहे CH3 CH2 Br. म्हणजे हा एक अल्किल ग्रुप आहे आणि त्याला आपण एक हॅलोजन अटॅच केला विच इज नथिंग बट दी ब्रोमीन. तर यासाठी आपण काय यूज करणार, प्रेफिक्स ब्रोमो. तर ब्रोमो वर्ड आपण घेतला. बेसिक चेन जी आहे इथं सुद्धा सेम वे, ज्या कार्बनला हा हॅलोजन अटॅच असेल दॅट इज कार्बन नंबर 1 आणि मग पुढचा असेल तो 2 असेल. 2 कार्बन असलेला अल्केन इथेन आहे, सो नाव असेल याचं ब्रोमो इथेन. म्हणजे हॅलोजनचं नाव आपण आधी घेतलं ॲज अ प्रेफिक्स दॅट इज ब्रोमो आणि बेसिकचे इथेन. सेकंड आहे CH3 CH3 आणि या कार्बनला Cl अटॅच आहे.
तर अशा वेळी आपण काय रूल फॉलो करणार, तर इथे आपण डायरेक्ट स्ट्रेट चेनमध्ये हा ग्रुप ॲड होता, त्यामुळं ज्या कार्बनला तो अटॅच आहे तो कार्बन नंबर 1 म्हटला. पण इथे सेंटरलाच अटॅच आहे, मग ज्यावेळी सेंट्रली ग्रुप अटॅच असतो त्यावेळी आपण त्याला कार्बन नंबर 1 म्हणणार का? नाही. तर जी काही आपली स्ट्रेट चेन आहे म्हणजे ॲज अ सबस्टिट्युएंट कन्सिडर करणार आपण याला, आणि मग जे काही नंबरिंग द्यायचं असेल त्यानुसार नंबर्स. मग 1 2 3 स्टार्ट टू एंड दिले तरी हे सेकंड पोझिशनलाच येतं, एंड टू स्टार्ट दिलं तरी हे सेकंडच येणार. क्लोरीन हा हॅलोजन ग्रुप प्रेझेंट आहे, त्यामुळे त्याला आपण म्हणणार आहोत क्लोरो. त्यामुळे 2 पोझिशन क्लोरीनसाठी क्लोरो, आणि 3 कार्बन असलेला अल्केन आहे त्यामुळे तो प्रोपेन असेल. सो दी नेम इज 2-chloro-propane. And the last example is CH3CH2Br. आता यामध्ये हॅलोजन पण अटॅच आहे आणि दुसरा एक सबस्टिट्युएंट पण अटॅच आहे. मग इथे ऑब्वियसली नंबर्स कुठून देणार आपण? जो काय आपला फंक्शनल ग्रुप आहे तो ज्या कार्बनला अटॅच असेल त्याला कमीत कमी नंबर आला पाहिजे, त्यामुळे हा असेल कार्बन नंबर 1, देन कार्बन नंबर 2 आणि मग 3. मिथिल ग्रुप आहे आणि हा ब्रोमीन आहे. मग लिहिताना आपण ऑब्वियसली जे काही नाव आहेत त्यासाठी अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करत असतो. ब्रोमीनमधला जो काही बी आहे तो अल्फाबेटनुसार आधी येतो, एम नंतर येतो. सो 1 ब्रोमो, बिकॉज पहिल्याच कार्बनला ब्रोमीन अटॅच आहे. 1 ब्रोमो 2 मिथिल आणि बेसिक चेन 3 कार्बनचे आहे, सो इट इज प्रोपेन. 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. सो दीज आर दी सम फंक्शनल ग्रुप्स. ओके, जे काय आपण बघतो की काही ॲज अ प्रेफिक्स म्हणून ॲड होतात, काही सफिक्स आणि प्रेफिक्स दोन्ही पद्धतीने ॲड होतात. सो खूप सिम्पल नॉमेनक्लेचर आहे, त्यामुळे व्यवस्थित बघा. अगदी शॉर्ट एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. सिम्पल एक चेन पण घेतलेली आहे, विथ सबस्टिट्युएंटसुद्धा घेतलेले आहेत. नॉमेनक्लेचर सिस्टम पुन्हा एकदा सांगते की इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आणि रूल्स जे आहेत ते बऱ्यापैकी सिमिलरच फॉलो होत असतात सगळ्यासाठी. जे काय आपण सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला बघितले तशाच पद्धतीने मोनोसायकलला बघितले, त्यानंतर फंक्शनल ग्रुप जे काय इन्क्लूड असतील त्यासाठी सुद्धा. सो नेक्स्ट पार्ट जो असेल तो आपण बघतोय नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन हॅव अ नाईस डे अँड स्टडी वेल.